नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड हे वारंवार अपमानास्पद वागणूक देत असल्याने जिल्हा बँकेच्या पारनेर शाखेतील तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे यांचा संयम शनिवारी सुटला। अपमानास्पद वागणूक दिल्याने लाळगे यांनी संतापून या दोघांमध्ये तूतूमय झाली आहे। तुमच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देतो असे सांगत लाळगे यांनी संताप व्यक्त केला। पारनेर या ठिकाणी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्या मेळाव्याच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाधिकारी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत दरम्यान तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे यांना प्रशांत गायकवाड यांनी पाहुण्यासमक्ष अनेकदा अपमानास्पद वागणूक दिली आहे। अखेर लाळगे यांचा संयम सुटला। तुमच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देऊन घरी निघून जातो असं लाळगे यांनी म्हटलंय आणि ते तिथून निघून गेले। लाळगे हे संतापल्यानंतर गायकवाड यांनी हात जोडत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र अपमानामुळे संतप्त झालेले लाळगे यांनी त्यांचं न ऐकता ते निघून गेले। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला व्हायरल झाला आणि पारनेर तालुक्यात चर्चेचा विषय ठरला। राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर प्रशांत गायकवाड हे अजित पवार यांच्या सोबत गेले होते। त्यानंतर त्यांचा रुबाब अधिकच वाढला। विशेषतः जिल्हा बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती ते नेहमीच रुबाब करून त्यांना वारंवार अपमानित करत होते। जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी अनेक अधिकाऱ्यांच्या अजित पवार यांच्याकडे खोट्या तक्रारी केल्यात, मात्र त्यांची चालाकी उघड पडल्यानं त्यांचं जिल्हाध्यक्ष पद हे औट घटकेचं ठरलं। त्यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकलपट्टी करण्यात येऊन त्यांच्या जागेवरती श्रीगोंद्याच्या बाळासाहेब नहाटा यांची नियुक्ती करण्यात आली होती।